Dear friends, next article is cell cycle. इथं समजा एक पॅरेंटल सेल आहे आणि ती डिवाइड होणार आहे. इथं एक पॅरेंटल सेल आहे, ती डिवाइड होईल आणि तिच्यापासून बनणार डॉटर सेल्स. पॅरेंटल सेल पासून डॉटर सेल बनेपर्यंत जे काही इव्हेंट्स होतात, चेंजेस होतात, all these changes are collectively called as cell cycle. So changes takes place in parental cell to produce two daughter cells, 2 or 4 daughter cells. All these changes are collectively called as cell cycle. एका पॅरेंट सेलचं रूपांतर डॉटर सेल मध्ये होईपर्यंत जे काही चेंजेस होतात त्या चेंजेसना कलेक्टिव्हली आपण म्हणतो सेल सायकल. So it is a life period of cell during which cell synthesize DNA, that is a replication of DNA, and growth takes place, cytoplasmic content get increases and cell divides into 2 daughter cells. Mitosis असेल तर 2 daughter cells बनतील, meiosis असेल तर 4 daughter cells बनतील. तर या दरम्यान होतं काय, चेंजेस होतात म्हणजे काय होतंय, सेलची ग्रोथ होते म्हणजे सायटोप्लाझ्मिक कंटेंट जो आहे तो इन्क्रीज होतो आणि कंटिन्युअसली इन्क्रीज होत असतो. या सेल मध्ये सेल सायकलच्या दरम्यान सायटोप्लाझ्मिक कंटेंट कंटिन्यू इन्क्रीज होतो, परंतु डीएनएचा अमाउंट डबल म्हणजे डीएनए रिप्लिकेशनची प्रोसेस फक्त एस फेज ऑफ इंटरफेज या एका स्टेप मध्ये होते, स्टेज मध्ये होते, बाकीच्या ठिकाणी काही होत नाही. So during cell cycle, cytoplasmic content increases continuously while duplication of DNA, replication of DNA, doubling of DNA takes place in S phase of interphase only. आता या सेल सायकलचा जो ड्युरेशन आहे, म्हणजे या सेल सायकलचा ड्युरेशन ऑर्गॅनिझम स्पीसीज टू स्पीसीज व्हेरिएशन आहे. इट व्हेरीज अकॉर्डिंग टू ऑर्गॅनिझम. स्पीसीज टू स्पीसीज त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे आणि त्याचबरोबर सेल टाईप वर पण अवलंबून आहे. इट डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सेल्स. Duration of typical eukaryotic cell cycle in human cell is 24 hours. 24 तास लागतात एका सेल पासून 2 डॉटर सेल्स बनण्यासाठी ह्यूमन मध्ये. हे टिपिकल सेल, सगळ्या सेलचं नाही वैशिष्ट्य असं. So duration in typical human cells is 24 hours. ईस्ट नावाचं युनिसेल्युलर फंगस आहे. या फंगस मध्ये 90 मिनिट लागतात टोटल सेल सायकल साठी. 90 मिनिट्स लागतात टोटल सेल सायकल साठी ईस्ट मध्ये. काही बॅक्टेरियामध्ये 20 मिनिट्स, काहींमध्ये 30 मिनिट्स असा थोडासा व्हेरिएशन ज्याच्या त्याच्या प्रमाणात असेल.
इंटेस्टायनल सेल ज्या आपल्या आहेत त्यासाठी सेल सायकलचा ड्युरेशन आहे 8 to 10 आवर्स. 8 ते 10 तासांनी या सेल सायकलचा ड्युरेशन कंप्लीट होतो. या 8 ते 10 तास लागतात सेल सायकलला. ओनियन रूट टिप मायटॉसिसचा स्टडी करण्यासाठी बेस्ट मटेरियल आपण कोणतं वापरतो? लॅबोरेटरीमध्ये प्रॅक्टिकल साठी हे मटेरियल वापरलं जातं, ओनियन रूट टिप. त्या ओनियन रूट टिपच्या सेल्स मध्ये सेल सायकलचा ड्युरेशन आहे 20 आवर्स, 20 तास. So it varies from organism to organism, that is a species to species and type of cells. Duration variable आहे. हा duration प्रत्येकाचा variable आहे. Then cell cycle has two basic phases. Cell cycle is divided into two basic phases. These are interphase and M phase. प्रत्येक सेल सायकल मध्ये दोन फेजेस होणारच, इंटरफेज आणि एम फेज. इंटरफेज मध्ये सेल मध्ये जो काही कंटेंट असतो तो कंटेंट डबल करण्याची प्रोसेस असते. डबलिंग करणं, मग डीएनए डुप्लिकेट करणं, रिप्लिकेशनच्या प्रोसेस मध्ये डीएनएचा अमाउंट डबल केला जातो. त्यानंतर राहिलेला सायटोप्लाझ्मिक कंटेंट सुद्धा वाढतो, तोही अमाउंट डबल केला जातो आणि मग सेल डिवाइड होत असते. तर संपूर्ण कंटेंट सेलचा डबल करण्याची प्रोसेस म्हणजे इंटरफेज. आणि कंटेंट इन्क्रीज झाल्यानंतर सेल डिवाइड होऊन 2 डॉटर सेल्स किंवा 4 डॉटर सेल्स मायटॉसिस मिओसिस प्रमाणे बनणार. ऍक्च्युअल डिव्हिजन, ऍक्च्युअल वाटणी करण्याची फेज म्हणजे एम फेज. जसं एक्झाम्पल घेऊ आपण, एका पर्सन कडं 10 एकर जमीन आहे. त्याच्याकडं 10 एकर जमीन आहे. 2 घर आहेत. त्याबरोबर गोल्ड त्याच्याकडे 40 तोळा आहे. आणि आणखी किरकोळ बऱ्याच गोष्टी त्याच्याकडे आहेत. आणि त्याला आपल्या संपत्तीची वाटणी 2 मुलांमध्ये करायची असेल तर, आणि आपल्यासारखे एक्सपर्ट तिथं बोलवले, तर आपण करणार काय? 10 एकर जमीन असेल तर एकाला 5 एकर देणार, दुसऱ्याला 5 एकर देणार. 2 घर असतील तर एक हाऊस एकाला, दुसरं हाऊस एकाला. 40 तोळा सोनं असेल समजा तर एकाला 20, दुसऱ्याला 20. 4 लाख कॅश आहे तर 2 लाख एकाला, 2 लाख दुसऱ्याला. अशीच वाटणी करणार ना आपण. टॅलेंट आणि एक्सपर्ट म्हणून आपल्याला बोलवलेलं आहे असं गृहीत धरा. अशीच वाटणी करणार आपण.
म्हणजे इथं जी काही संपत्ती टोटल होती प्रत्येकाला निम्मी निम्मी मिळाली. आपण संपत्तीच्या वाटण्या याप्रमाणे करतो. फरक अतिशय बारकाईनं समजून घ्या. हे समजलं की सेल डिव्हिजन चॅप्टर समजला. मग सेल डिव्हिजनच्या प्रोसेस प्रमाणे आपण जर संपत्तीची वाटणी करायची ठरवली तर कशी करणार हे समजून घ्या. सेल डिव्हिजनच्या प्रोसेस प्रमाणे संपत्तीची वाटणी करायची असेल तर वाटणी करण्यापूर्वी इथं सर्व काही डबल करायची प्रोसेस आहे. 10 एकर जमीन आहे ना, अगोदर ती जमीन डबल करा 20 एकर. 2 घर आहेत ना, 4 घर. 40 तोळे आहे ना, आणखी 40 तोळे मिळवा. 4 लाख आहेत ना, आणखी 4 लाख, 8 लाख मिळवा. म्हणजे सेल डिव्हिजनच्या प्रोसेस प्रमाणे संपत्तीची वाटणी करायची असेल तर काय करावं लागेल? मला माझ्या संपत्तीची वाटणी दोघांमध्ये करण्यापूर्वी ती संपत्ती डबल करायची आणि मग दोघांना वाटून द्यायची. आता 20 एकर बनवली, 10 एकर होती, 20 एकर केली, याला 10 मिळाली, दुसऱ्याला 10 एकर मिळाली. 2 घरं होती, आणखी 2 मिळवली, त्यामुळं प्रत्येकाला 2-2 घरं मिळाली. 40 ग्रॅम म्हणजे 40 तोळं सोनं होतं, आपण काय केलं 80 तोळं मिळवलं, त्यामुळं प्रत्येकाला 40 तोळं सोनं मिळालं. 4 लाख होते, आपण डबल केले, 8 लाख झाले, प्रत्येकाला 4 लाख मिळाले. फरक लक्षात घ्या. जी संपत्ती असेल वाटणी करण्यापूर्वी ती संपत्ती डबल करा आणि मग वाटणी करा. तसं डबल करण्याची प्रोसेस म्हणजे इंटरफेस. सेलची संपत्ती डबल करणे म्हणजे इंटरफेस मध्ये होणार आणि त्याच प्रोसेससाठी 90 to 95% ड्युरेशन लागतो. जर ह्यूमनची सेल 24 तासात सेल सायकल कंप्लीट करत असेल तर त्यापैकी 24 पैकी 23 तास हे इंटरफेज मध्ये जाणार, डबलिंग करण्यासाठी जाणार, सगळं दुप्पट करण्यासाठी जाणार. आणि ऍक्च्युअल वाटणी करणे म्हणजे एम फेज. मला सांगा संपत्ती डबल करायला वेळ किती जाईल आणि वाटणी करायला वेळ किती जाईल? कुणाची कितीही मोठी वाटणी असली तरी पटकन होईल. आणि मग इथं एम फेज जी आहे वाटणी करण्याची फेज आहे, यासाठी फक्त 5 to 10%. इथं ड्युरेशन किती लागतो? 5 to 10% एवढा ड्युरेशन लागतो. ह्यूमनच्या सेलमध्ये 1 तास फक्त वाटणी करण्यासाठी लागतो. 23 तास डबल करायला घालवले ह्यूमनच्या सेलनं. सगळं मटेरियल म्हणजे सायटोप्लाझ्मिक कंटेंट डबल केला, डीएनएचा अमाऊंट डबल केला. हे संपूर्ण मटेरियल डबल करण्यासाठी 23 तास लागतात आणि ऍक्च्युअल डिव्हिजन साठी वाटणीसाठी फक्त 1 तास सफिशियंट आहे. पटकन होतं. परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वर्ष 2-2 वर्ष काळ जातो. परीक्षा 3 तासात नीटची दिली जाते.
2 वर्ष अभ्यास करून 3 तासात एक्झाम द्यायची आहे नीटची. परीक्षेच्या तयारीला वेळ जास्त लागला, पण परीक्षेला वेळ नाही लागला जास्त. जेवण तयार करायसाठी वेळ जास्त लागतो, जेवण करण्यासाठी अतिशय कमी ड्युरेशन लागतो. अतिशय कमी ड्युरेशन लागतो. तर इंटरफेस has longer duration, about 90% duration is required for interface. डबलिंग फेज आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं किंवा मॉर्फॉलॉजिकली पाहिलं, तुम्हाला क्वेश्चन यावरती विचारला जाईल, नोट डाऊन करून ठेवा. अशी कोणती फेज आहे की मॉर्फॉलॉजिकली इनएक्टिव्ह वाटते, रेस्टिंग वाटते, पण मेटाबॉलिकली हायली ऍक्टिव्ह फेज कोणती आहे? ती आहे इंटरफेज. ती आहे इंटरफेज. इंटरफेज मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह फेज आहे. लॉन्गर ड्युरेशन यासाठीच लागतो. दिस इज द सेल सायकल. सेल सायकल कन्सिस्ट ऑफ इंटरफेज. ही संपूर्ण आहे इंटरफेज आणि एवढाच ड्युरेशन आहे, तो आहे एम फेज. हा राहिलेला संपूर्ण ड्युरेशन 90 to 95% ड्युरेशन कशाचा आहे? इंटरफेजचा आहे. आणि फक्त 5 to 10% एवढाच ड्युरेशन कशाचा आहे? एम फेज. ऍक्च्युअल डिव्हिजन, ऍक्च्युअल वाटणीची फेज एवढी आहे. This interphase consists of 3 subphases like G1 phase, S phase and G2 phase. Interphase consists of G1 phase, S phase and G2 phase. So interphase is divided into 3 subphases like G1 phase, S phase, G2 phase. इंटरफेस मॉर्फॉलॉजिकली रेस्टिंग फेज म्हणतो आपण, परंतु फिजियोलॉजिकली हायली ऍक्टिव्ह फेज असते इंटरफेस. It is a phase between 2 successive M phases. 2 M phases च्या मधला ड्युरेशन म्हणजे इंटरफेस. It includes cell growth and DNA replication or DNA synthesis. It lasts more than 95% of total duration of cell cycle. 90 ते 95% किंवा त्यापेक्षा जास्त काळ इंटरफेजला जातो. It consists of 3 subphases. G1 phase or first gap phase or antephase. S फेज म्हणजे सिंथेटिक फेज आणि G2 फेज म्हणजे सेकंड गॅप फेज. अशा 3 सब फेजेस मध्ये इंटरफेज डिवाइड झालेली आहे. आता या इंटरफेजचा जो ड्युरेशन आहे, जो 90% किंवा 95% ड्युरेशन आपण म्हणतो, त्यापैकी ड्युरेशन जर आपण पाहिला तर इथं मेजर ड्युरेशन बघा, फर्स्ट गॅप फेजला ड्युरेशन लागतो
30 to 50% एवढा ड्युरेशन G1 फेजला लागतो, कारण तिथंही प्रिपरेशन मोठ्या प्रमाणावर केले जातात. एम्ब्रॉनिक सेल मध्ये मात्र हा ड्युरेशन वेगळा आहे, कमी लागतो. यस फेजला साधारण 20 to 30% एवढा ड्युरेशन लागतो आणि G2 फेजला 10 to 20% एवढा ड्युरेशन लागतो. यामध्ये थोडेफार व्हेरिएशन असतात. पहा, G1 फेजला आपण म्हणतो फर्स्ट ग्रोथ फेज. इट इज अ इंटरवल बिटवीन मायटोसिस अँड DNA रिप्लिकेशन. काय होतं या दरम्यान? सेल ग्रो इन साइज, म्हणजे सायटोप्लाझ्मिक कंटेंट सेलचा वाढत चाललेला आहे. सेल बिकम्स मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह, सेल मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह बनत जाते, ऍक्टिव्ह होते. DNA डबल करण्यासाठी जे काही प्रिपरेशन करावे लागतात ते या G1 फेज मध्ये केले जातात. So enzymes which are required for DNA duplication are synthesized in G1 phase. It prepares machinery for DNA replication. DNA replication साठी जी काही मशिनरी लागणार आहे ती संपूर्ण मशिनरी इथं तयार केली जाते. Enzymes for DNA replication takes place, synthesized. RNA and proteins are synthesized. mRNA, tRNA, rRNA हे RNA वेगवेगळ्या प्रकारचे बनतात, प्रोटीन्स पण इथं बनतात. प्रोटीन सिंथेसिससाठी, हिस्टोन प्रोटीन बनवण्यासाठी जे अमिनो ऍसिड लागणार ते अमिनो ऍसिड रेडी ठेवले जातात. ATP मॉलिक्यूल म्हणजे एनर्जी लागणार आहे या प्रोसेस साठी, ATP केप्ट रेडी.